येस सर. येस सर. मी आपलं प्रेझेंटेशन पूर्ण केलं आहे सर. येस सर. मी प्रेझेंटेशन असं तयार केले आहे की हा प्रोजेक्ट आपल्याशिवाय दुसऱ्या कंपनीकडे जाणारच नाही. होय सर. मला कल्पना आहे की ही डील होणं आपल्या कंपनीसाठी किती महत्त्वाचे आहे. तुम्ही निश्चिंत राहा सर. होय सर. होय सर. मी पूर्ण प्रोजेक्टची तयारी केली आहे सर. मी आता 10 पर्यंत पोहोचतोच आहे सर. येस सर. ओके. मनू, मनू, ए बाळा उठ, चल स्कूलला जायचंय. कम, वेकअप माय एंजल. गुड मॉर्निंग बाबा. व्हेरी गुड मॉर्निंग. बाबा आई तर नाही आले का आज? नाही आली अजून. नाव यू वेकअप अँड बी रेडी फॉर स्कूल. म्हणून बेटा तू ब्रश करून घे, तोपर्यंत मी तुझं दूध रेडी करतो. ओके. राधिकाही आल्या नाही अजून. तोपर्यंत तू तुझं दूध फिनिश कर. तोपर्यंत मी तुझा बेड आवरून घेतो. डोंट वरी बाबा, येईल ती. ओके, तू फिनिश कर. तोपर्यंत मी बेड आवरून येतो.
कोणीतरी आलंय. ओके मनू. ताई या, तुमचीच वाट बघत होतो. सॉरी दादा, थोडा यायला उशीर झाला. ॲक्च्युली मला ऑफिसला जायला लेट झाले. तुम्ही मनवाचा आवरा, तिला स्कूलला पाठवा, तोपर्यंत मी ऑफिसला जातो. म्हणू आज तू दूध फिनिश केलं. व्हेरी गुड. आणि आवरलं पण. राधिका मनू, इट्स बॅड हॅबिट. मोठ्यांना असं नावाने आवाज नाही देऊ. असू द्या, ती लहान आहे. मला आवडतं तिने नावाने हाक मारलेलं. बर. अरे बाबा, आम्ही पेस आहोत. ओके नाही का राधिका? होय तर. बरं, चालू दे तुमचं. आय एम ऑलरेडी लेट फॉर ऑफिस. मनूची स्कूल बस येईल, तिला स्कूल बसमध्ये बसवा. बर. आणि हो ताई, मला आज ऑफिसला यायला थोडं लेट होईल. तोपर्यंत तुम्ही मनूजवळ थांबाल का प्लीज? काय हरकत नाही. ती स्कूलमधनं आल्यावर तिला मी भरवण आणि झोपवेल. ओके, थँक्स ताई. तुम्ही आहात म्हणून माझी कसरत कमी होते. हे तर कसं झालं असतं माझ्या मनूचं. असं का म्हणता दादा? मनू आहेच तेवढी गोड. मी राधिकाला टास्कच देत नाही. ओके नाही का राधिका? हो ग, ते माझं पिल्लू. दादा तुम्ही या आता, मी थांबते म्हणून तुम्ही येईपर्यंत. ए बाबा, तू लवकर आहे हा. येस माय डार्लिंग. बाय बाय बाबा. बाय माय एंजल. ताई काळजी घ्या मनूची. हो. येस सर. येस सर, आय एम कमिंग. मे आय? मिस्टर विजय, प्लीज कम इन. प्लीज सिट. विजय. थँक्स. विजय, गेले काही महिने तुझे मेहनत घेत होतास आणि जे तू प्रेझेंटेशन त्या इंटरनॅशनल कंपनीला दिलं होतंस ते सक्सेस झालं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळालेलं आहे. अभिनंदन. खूप मोठी गुड न्यूज दिली सर तुम्ही. अखेर आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना आणि हार्डवर्कला यश आलं सर. नो विजय, इट्स ऑल युअर्स. तू प्रचंड मेहनत घेतली आहेस. हे तुझं सर्व श्रेय आहे. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स माय फ्रेंड. थँक्यू सर, थँक्यू. हा विजय, तुला आज लवकर घरी जायचं होतं ना? येस सर. हा, मग तू जाऊ शकतोस. ओके. रिअली ब्रिलियंट फेलो.
हॅलो, डॉक्टर मोरे चिल्ड्रन हॉस्पिटल. मी विजय. मला डॉक्टरांची अर्जंट अपॉइंटमेंट हवी आहे. काही हरकत नाही, आपले काही एक्स्ट्रा चार्जेस असतील ते मी पे करीन, पण मला आत्ताच डॉक्टरची अपॉइंटमेंट हवी. यस यस, आय विल बी देअर इन हाफ आवर्स. थँक्यू सो मच. हॅलो मॅम, येस सर. मी मिस्टर विजय. अर्धा तासापूर्वी मी तुम्हाला डॉक्टरांच्या अर्जंट विजिटसाठी कॉल केलेला. येस सर, बसा ना. आतमध्ये पेशंट आहे, ते आले की मी सांगते. थँक्यू मॅम. या काही मेडिसिन लिहून देते, ते बाळाला द्या. आणि उगीच काळजी करताय विश्रामी तुम्ही. मॅडम, लहान मूल म्हटलं की थोडं टेन्शन येतच. हवं तर आपण आणखी काही टेस्ट करूया. अहो कशासाठी एवढंसं पिल्लू आहे ते? कशाला उगीच त्याच्या निरनिराळ्या टेस्ट करायच्या? मला ज्या आवश्यक वाटल्या त्या टेस्ट केल्या आपण, आणि त्या सर्व एकदम नॉर्मल आहेत. बाळाला सध्या खायला मऊ डाळ खिचडी द्या. मेडिसिनच्या वेळा अजिबात चुकू नका. तो खूप ऍक्टिव्ह आहे. 2 दिवसातच आराम पडेल त्याला. ओके, थँक्यू सो मच डॉक्टर. येतो आम्ही. ओके, या. नेक्स्ट पेशंट. ओके डॉक्टर. मिस्टर विजय, तुम्ही जाऊ शकता. मी आहे. येस प्लीज, या, बसा. हाय डॉक्टर, आय विजय. हॅलो मिस्टर विजय, बोला. डॉक्टर, हम्म, माझी 4 वर्षाची मुलगी आहे, हम्म, मनवा. हम्म. मला खूप काळजी वाटते तिची. का? काय होतंय तिला? डॉक्टर, कसं सांगू तुम्हाला, दिवसभर अगदी नॉर्मल असते, रात्री काही त्रास नाही, पण काय? पण रात्री झोपताना मात्र उशाखाली टेबल क्लॉथ घेऊन झोपते. पहिले मला ते नॉर्मल वाटायचं खेळता खेळता ठेवत असणार, पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की टेबल क्लॉथ उशीखाली घेतल्याशिवाय तिला झोपच लागत नाही. डॉक्टर, गेली महिनाभर हे असंच चाललंय. मी ते टेबल क्लॉथ तिच्या रूम मधून काढलं तर ती रात्रभर तिच्या आईच्या आठवणीत रडत राहते. बाजूला ठेवलं तर सकाळी पाहावं तर टेबल क्लॉथ पुन्हा तिच्या उशाखाली असतो. डॉक्टर, मला काही सुचत नाही, खूप काळजी वाटते मुलीची. ओके मिस्टर विजय, मला स्वतः येऊन हे सर्व पाहावं लागेल. प्लीज डॉक्टर, लवकरात लवकर काहीतरी करा ना. डोंट वरी मिस्टर विजय, मी आजच व्हिजिट करते. रात्री 10 पर्यंत पोहोचून जाईल मी. डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं नसेल ना? ते प्रत्यक्ष पाहिल्यावरच मी सांगू शकेल, पण परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी आपल्याला ती हँडल करावी लागेल. डोंट वरी, मी येते आज, मग बोलू. थँक्यू सो मच डॉक्टर, येतो मी. ओके, या. नेक्स्ट पेशंट. ओके डॉक्टर. शार्दूल. हां सर. डॉक्टर, हां. बसा. काय म्हणतोय शार्दूल, कशी आहे तब्येत? एकदम ओके. एकदम ठीक आहे आता. अरे वा, छान.